पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागेल असा विश्वास शिवसेना नेते मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी एका पत्राद्वारे व्यक्त केला आहे। याबाबत अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप समेत महायुतीसाठी प्रयत्न केले, परंतु त्यांची सर्वकष सत्तेची महत्त्वाकांक्षा आणि इतरांना कमी लेखण्याच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेने हिंदुत्व विचारधारा आणि विकासाची भूमिका कायम ठेवून पुण्यात स्वतंत्र तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समवेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी नमूद केले। सामंत यांनी प्रचाराच्या समारोपानंतर मतदारांना खुले पत्र लिहून भाजपच्या सत्ता केंद्रित भूमिकेवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। ह्यावेळेस शिवसेना जी आहे ती शिवसेना ह्यावेळेस किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे। उदय सामंतांनी सकाळी पण सांगितलं की महापौर पदासाठी यांची संख्याबळ जास्त लागणार आहे, शिवसेनेचे संख्याबळ यावेळेस जास्त लागेल। नाही, महापौर शिवसेने असा एक गटाचा महापौर नाही होऊ शकत, पण शिवसेनेचे पाठबळ लागणारच आहे। एकनाथ शिंदेचे पाठबळ लागणार आहे, सगळ्यांचं पाठबळ लागणार। नक्कीच सामान्य नागरिक म्हणून जसे शिवसेनेची ताकद आपण पहिल्यापासून बघत आलो, शिंदे साहेबांमुळे आज या महाराष्ट्राला लाडकी बहीणसारखे चांगले योजना आपल्याला लाभलेल्या आहेत। त्यांच्यामुळे आज लाडकी बहीण म्हणा, वृद्ध लोक म्हणा आणि भरपूर असे लाडके भाऊ पण खुश होतील ही आम्ही सगळ्यांनी अपेक्षा धरली आहे। तर शिंदे साहेबांच्या शिवसेनेपासून बहुतांश खूप जास्तीमध्ये आपल्याला इथं नगरसेवक येतील अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि नक्कीच येणार। हे सगळ्यांना आता विश्वास बसलेला आहे की शिंदे साहेबांचे सेनेची ताकद आता पुण्यामध्ये खूप जास्ती वाढलेली आहे। स्पष्ट बहुमत शिंदे साहेबांच्या शिवसेनेशिवाय पुण्याचा महापौर मला तर नाही वाटत की पुण्याला लाभेल। सेनेची गरज पडणार ही नक्कीच। जे उदय साहेबांनी जे आपले उद्योगमंत्री आहेत त्यांनी ज्या काही आत्ता प्रस्ताव जे मांडलेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, त्या खरंच यशस्वीरित्या पार पडू शकतात। कारण का आत्ता ज्यांना प्रतिसाद जो आपल्या शिंदे साहेबांना भेटतोय तो योग्यरित्या भेटतोय। ज्या शिंदे साहेबांनी पण ज्या आपल्या महत्त्वाकांक्षी ज्या हे काढलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना म्हणा, ज्याला सर्वात जास्त प्रतिसाद आपल्या महाराष्ट्रात भेटलेला आहे, ती म्हणजे सर्वात प्रसिद्ध की अशी लाडकी बहीण योजना जी यशस्वीरित्या चालू आहे, ह्याच्या पुढेही चालू राहील अशी अपेक्षा आहे आणि पुण्याबद्दल जे आता उदय सामंत साहेबांनी ज्या प्रस्ताव जो मांडलेला आहे तो अतिशय योग्यरित्या आहे। त्यामुळे आम्हाला देखील वाटतं की एकदा पुणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता यावी, त्याचा खरंच एक वेगळा हे भेटेल आपल्याला रोल। जो आता आपण म्हणतायत की शिंदे सेनेचाच महापौर होईल किंवा शिंदे सेनेच्या पाठिंब्यानेच पुण्याचा पिंपरी चिंचवडचा महापौर होईल, हे जे आत्ता पुण्यात पिंपरी चिंचवड व महाराष्ट्रात जी शिंदे सेनेची ताकद वाढलेली आहे, जी शिंदे साहेबांना प्रतिसाद भेटतोय, त्या प्रतिसादाच्या ह्यानी तर 100% शिंदे शिवसेनेचाच महापौर पुण्यात बसेल। आणि जो आत्ता ज्या अनुषंगाने शिंदे साहेबांना जो प्रतिसाद भेटतोय की ज्यात सर्वात जास्त लाडकी बहीण आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या शिंदे साहेबांनी ज्या कामं केलेली आहेत की वारकऱ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, 60 वर्षाखाली वडील लोकांसाठी ST 50%मध्ये, महिलांसाठी ST 50%मध्ये, त्यावरून 100% वाटतं की पुण्यात महापौर शिंदे साहेबांचाच शिवसेनेचाच बसेल। आणि पुण्याबद्दल जे आता उदय सामंत साहेबांनी ज्या प्रस्ताव जो मांडलेला आहे तो अतिशय योग्यरित्या आहे। त्यामुळे आम्हाला देखील वाटतं की एकदा पुणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता यावी, त्याचा खरंच एक वेगळा हे भेटेल आपल्याला।